रत्नागिरी जिल्ह्याने या भारत देशाला व महाराष्ट्राला अनेक क्रांतिकारक, समाजसुधारक व संतमंडळी दिलेले आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. त्याचप्रमाणे अनेक साहित्यिक देखील या मातीत होऊन गेले. ते म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी कृष्णाजी केशव दामले अर्थात कवी केशवसुत. आणि आज आपण चाललो आहोत कवी केशवसुत यांच्या जन्मस्थळी. नमस्कार मंडळी, मी योगेश पवार आणि आपल्या मराठी टीव्ही आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कवी केशवसुत स्मारक आणि हे समोरच आपल्याला जायचे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र गणपतीपुळे या मंदिरापासून अंदाजे 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर कवी केशवसुत यांचे हे जन्मस्थान आहे. आतमध्ये एंट्री करतात, इथे काउंटर आहे. या काउंटर पाशी तुम्हाला तुमच्या एंट्री करायचे. आतमध्ये नाही का? आणि इथं तुम्हाला फक्त कॅमेरा बाहेर अलाउड आहे, आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. त्यामुळे तुम्ही आतमध्ये जाऊन तुम्ही कवी केशवसुत यांच्या आयुष्यातील घडामोडीबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकतात. आणि इथं तुम्हाला पर पर्सन 10 रुपये असं तिकीट आहे. हे माझ्या मागे जे घर आहे ते कवी केशवसुतांचं जन्मस्थान आहे. आणि आतमध्ये आपण जाऊया आणि त्यांचं घर पाहूया. कोकणातील पूर्वीचे जुने कौलारू घर जशी होती त्याच प्रकारचं एक सुंदर कौलारू घर आहे. घराच्या दरवाजासमोरच 2 दीपस्तंभ असून त्याच्या मध्यभागी एक तुळशी वृंदावन आहे. कवी केशवसुत यांचे हे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुण या गावी आहे. कवी केशवसुत यांचा जन्म ज्या घरात झाला ते घर सुमारे 150 वर्षापूर्वीचे असून आज पण मोठ्या दिमागात उभे आहे. घरामध्ये प्रवेश करताच पहिले पडवे असून त्याच्या समोर ओटी दिसून येते. आतमध्ये प्रवेश करताच भले मोठे असे माजघर दिसून येते व डाव्या बाजूला ज्या ठिकाणी कवी केशवसुत यांचा जन्म झाला ती खोली आहे. कवी केशवसुत यांची प्रसिद्ध कविता तुतारी या कवितेवर हे एक शिल्प येथे तयार करण्यात आलेले आहे. कवी केशवसुत यांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, सामाजिक बंडखोरी, मानवतावाद अशा समाजाच्या अनेक गोष्टींना वाचा फोडण्याचे काम केले. कवी केशवसुत यांनी अनेक कविता लिहिल्या, पण त्यापैकी केवळ 135 कविता आज उपलब्ध आहेत. त्यापैकी काही प्रसिद्ध कविता जसे तुतारी, घड्याळ यांचे संग्रह आपल्याला येथे या शिल्पाच्या या स्मारक स्वरूपात दिसून येते.
हे कवी केशवसुतांचं स्मारक. कवी केशवसूत यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. केशवसूत हे त्यांचे टोपण नाव होते. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 साली रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंडे या गावी झाला व मृत्यू 7 नोव्हेंबर 1905 साली कर्नाटकातील हुबळी या गावी झाला. अवघ्या 39 वर्षाचे त्यांचे आयुष्य होते. कवी केशवसूतांसह कुसुमाग्रज म्हणजे वि. शिरवाडकर, साने गुरुजी, विनायक दामोदर सावरकर अशा त्या काळातील प्रसिद्ध कवींचे परिचय व त्यांचे काव्य याविषयी माहिती देणारे दालन येथे उभारण्यात आलेले आहे. तसेच कवी केशवसूत यांच्या दैनंदिन वापरातील त्या काळचे काही वस्तू देखील आपल्याला येथे पाहायला मिळतात. कवी केशवसूत यांच्या स्मारकाच्या उजव्या बाजूला वेगवेगळ्या ग्रंथांनी संपन्न असे कवी केशवसूत ग्रंथालय आणि वाचनालय उभारण्यात आलेले आहे. त्याची स्थापना 1 डिसेंबर 1996 साली झालेली आहे. या ग्रंथालयात वेगवेगळ्या विषयांवरील अनेक पुस्तकं येथे आपल्याला बघायला मिळतात. केशवसूत स्मारकचं आपण बघितलं, त्यांचं जन्मस्थान पण बघितलं. भाऊजी कसं होतं ते? एक नंबर सुंदर अप्रतिम. आणि त्यांचं जे घर होतं की पूर्वीच्या काळी जी घर होती आपली संस्कृती, मातीची घरं, ती आपल्या शहरातील फ्लॅट सर्वांनी भेट द्यावी. बोला भाऊजी. नाही मला आवडलं, खूपच छान आहे, जबरदस्त असे. आणि ते आपले महाराष्ट्रातील एक खूप प्रसिद्ध असे कवी आहे. आणि अशा कवयित्रींच्या स्मारकाला आणि त्यांच्या जन्मस्थानाला आपण प्रत्येकाने भेट दिली पाहिजे. आधुनिक मराठी काव्याचे जनक समजले जाणारे कवी केशवसूत यांना आमचा मानाचा मुद्रा करून आम्ही पुढे प्रस्थान झालो. सदर स्मारकापासून काही पावलांच्या अंतरावर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचे आम्ही ठरवले. मार्गशीर्ष महिना असल्याने दर्शनाचा योग आल्याचे काहीच आम्हाला तेव्हा जाणवले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोकणातील जुने कौलारू घर निहाळत आम्ही पुढे चालत होतो. कवी केशवसूत स्मारकापासून काही पावलांच्या अंतरावरच हे श्री महालक्ष्मीचं मंदिर आहे. या मंदिरात आम्ही दर्शनासाठी आलो. खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे. हे कोकणातील मंदिर ही तर एक खासियतच आहे. आणि त्यातलंच एक नमुना म्हणजे मंदिर समोर असा मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोरच हे असं भव्य असे सभामंडप आहे. का किती वर्ष जुनं मंदिर आहे? किती वर्ष जुनं आहे? दोन 20 वर्ष झाली. तुला वाजवायचे दरगुरुवारी आरती भजन असतं. एकदम सुरेख आणि अप्रतिम अशी मूर्ती आहे आई महालक्ष्मीची.
हे भव्य दिव्य असं चिंचाचं झाड. आंबे गोळा करतात चिंच गोळा तिकडे दाखव तिकडे आंबे गोळा करतात चिंच गोळा करतात. आम्ही आमच्या गाडीपाशी आल्यावर हे चिंचाचे भव्य असे वृक्ष पाहून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या ओवी आठवल्या. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ येथेच संपवत आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. तिथेच काय सुचवायचे असेल तरीही सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.